जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर मोठा निर्णय. कधी होणार मतदान? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे वेळापत्रक पुन्हा लावण्याची शक्यता निर्माण झाली असून या निवडणुका थेट 2027 मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संपूर्ण गणित बदलण्याची शक्यता आहे. राज्यात मुदत संपलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत. या निवडणुका यंदाच्या डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी 2027 पूर्वी होण्याची शक्यता सध्या कमी दिसत आहे. त्यातच राज्यातील 105 नगरपंचायतीची मुदत फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीमध्ये घेण्याचा पर्याय राज्य निवडणूक आयोगासमोर येऊ शकतो. सध्या राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाची म्हणजेच SIR याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होण्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना राज्यांना दिल्याचं सांगितलं जात आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निहाय मतदार याद्यांची प्रभागनिहाय विभागणी करावी लागणार आहे. त्यानंतर नागरिकांकडून हरकती आणि सूचना या मागवून आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यामुळे हे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. SIR प्रक्रिया, मतदार याद्यांचे विभाजन आणि त्यानंतरची प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 मध्ये घेणं आव्हानात्मक ठरू शकतं. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि संबंधित पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाच्या निकालावरही अवलंबून राहणार आहे. त्यामुळं SIR प्रक्रिया, न्यायालयीन निर्णय आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतरच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अंतिम चित्र हे स्पष्ट होणार आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.